नमस्कार, स्वागत आहे तुमचं कुकिंग विथ मराठमोळा स्वादमध्ये. आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत गोड कापण्या. 2 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, 2 चमचे रवा, 1 वाटी गूळ, खसखस, बडीशेप पूड, सुंठ आणि मीठ. आता एका परातीमध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ, बेसन पीठ, 2 चमचे रवा, चवीनुसार मीठ, सुंठ आणि बडीशेप घालून त्यामध्ये आपण गरम तेलाचे मोहन घालावायचे आहे. आणि हाताने व्यवस्थित चोळून ते पिठाला लावून घ्या. या छोट्याशा टिपमुळे कापण्या छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. आता एका भांड्यात 1 वाटी पाणी घेऊन त्यामध्ये 1 वाटी गूळ घाला. गूळ पूर्ण विरघळल्यावर हे पाणी गाळून घ्या. त्यामुळे गुळातील खडे किंवा कचरा सहज निघून जातो. आता हे गुळाचं पाणी थंड करून घ्या आणि हे थंड झालेलं पाणी थोडं थोडं घालून पीठ मळून घ्या. पीठ खूप घट्टही नको आणि खूप सैलसरही नको, तर ते मध्यमसर मळून घ्या. तोपर्यंत हे पीठ छान मुरून येईल. यामुळे पोळ्या लाटताना तडे जात नाहीत आणि कापण्या एकदम सुंदर तयार होतात. आता हे पीठ 10 मिनिटांसाठी झाकून ठेवा. पीठ अगदी परफेक्ट तयार झालं आहे. आता याच्या थोड्या जाडसर पोळ्या लाटून घेऊया. आता पिठाचे 2 भाग करा. प्रत्येक भागाची थोडी जाडसर पोळी लाटून घेऊया. पोळी एकसारख्या जाडीची असेल तर कापण्या तळल्यानंतर छान कुरकुरीत होतात. आता यावर खसखस पसरवून हलक्या हाताने लाटणं फिरूया, म्हणजे खसखस व्यवस्थित चिकटेल. आता सुरी किंवा कापण्याच्या कटरच्या मदतीने आपल्या आवडीच्या आकारात कापण्या कापा. चौकोनी, तिरक्या किंवा डायमंड आकारातही कापू शकता. आता आपण याच पद्धतीने दुसरी पोळीही तयार करून घेऊया. पोळी लाटताना कडा फार पातळ होणार नाहीत याची काळजी घ्या. आता कढईतील तेल मध्यम गरम झाल्यावर कापण्या अलगद तेलात सोडा. मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सुंदर रंग येईपर्यंत तळून घ्या. कापण्या नेहमी मंद आचेवरच तळा, त्यामुळे त्या आतूनही व्यवस्थित शिजतात आणि बाहेरून सुंदर कुरकुरीत होतात. अगदी कमी साहित्यात तयार आहेत आपल्या गोड कापण्या. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.